Good afternoon, students. How are you all? Okay, fine. Are you doing your classwork, homework daily? Of each subject, you have to do your classwork and homework of each subject. सगळे टीचर्स तुम्हाला टीच करतायत आता, ठीक आहे? आणि त्यांनी दिलेला सगळा क्लासवर्क आणि होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि रोज स्टडी करायचा आहे. आणि इंग्लिशच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी आता हळूहळू तुम्हाला एक एक टॉपिक शिकवते. जेव्हा नेक्स्ट टॉपिक स्टार्ट होतोय तेव्हा तुम्हाला आधीचे जेवढे टॉपिक्स टीच केलेले आहेत त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करायची आणि मग आपण नवीन लेक्चरला बसायचंय. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, कारण बाकीचे जे टॉपिक्स मी तुम्हाला टीच केलेले आहेत ते सगळे नवीन टॉपिकशी रिलेटेड असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा ती रिव्हिजन करायची. तुम्हाला कळलंय की व्हिडिओ आज इंग्लिशचा टाकलेला आहे, तुम्हाला माहिती ग्रामरचाच असणार आहे. तर मग त्या ग्रामरचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर आधी मी जे तुम्हाला टीच केलंय एकदा ते रीड करून घ्यायचंय आणि मग नवीन टॉपिक लर्न करायला बसायचंय. ठीक आहे? तर चला, तर मग आवर टुडेज टॉपिक इज व्हॉट? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे प्रकार. सगळ्यांना माहिती आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय? तर वाक्याचे प्रकार. कुठलीही भाषा आपण जेव्हा बोलतो, मग ती मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्लिश असू दे आणि अजून जगातल्या खूप साऱ्या लँग्वेज, त्याच्यामध्ये काहीतरी वाक्यांचे प्रकार असतात. प्रत्येक भाषेमध्ये प्रकार असतात. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा प्रकार आहे. कारण आपण डे टू डे लाईफमध्ये जे बोलतो तर ते आपण भावना व्यक्त करत असतो आणि ह्या भावना व्यक्त करण्याची जी मेथड असते ती वेगवेगळी असते आणि त्याच्यानुसार काय होत जातात? प्रकार पडत जातात. मग आपल्याला समजा सरळ बोलायचं असेल की आपल्या समोर एखादी व्यक्ती बसलेली आहे, तिच्याशी आपण बोलतोय तेव्हा आपण सरळ सरळ बोलतो. काही वेळा आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्य आपण यूज करत असतो, बरोबर आहे? किंवा एखाद्या वेळेस आपल्याला अचानक कुठली तरी गोष्ट दिसते आणि तेव्हा आपण रिॲक्ट करतो. अचानक आपल्या तोंडून काही उद्गार निघतात, तेही एक प्रकारचं असतं. किंवा मग बऱ्याच वेळा असं असतं की मोठे किंवा मग ऑफिशियल याच्यात यूज होणारे जे ऑफिसर्स लोक किंवा जेही असतात ॲडमिनिस्ट्रेशनच्या फील्डमध्ये जे असतात ते दुसऱ्यांना काही आज्ञा करतात. काही लोक असतात की जे सजेशन्स करतात, बरोबर आहे? अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपलं कम्युनिकेशन करत असतो. कारण सिच्युएशन कशी आहे त्या पद्धतीने आपल्याला आपली वाक्यरचना ही बदलावी लागते आणि त्याच पद्धतीची वाक्यरचना सुद्धा इंग्लिशमध्ये आहे. आणि मग त्या वाक्याच्या प्रकार जे आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत 4. किती आहेत इंग्लिशमध्ये त्याचे प्रकार? 4. पहिला आहे सिंपल सेंटेन्स. त्यालाच वेगवेगळी नावं दिलेली आहेत. सिंपल, असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. यालाच काय म्हटलं जातं? साधं वाक्य. मी जे आता तुमच्याशी बोलते, सरळ सरळ कम्युनिकेशन आहे आपलं, त्याला म्हटलं जाते सिंपल सेंटेन्स. त्यालाच म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मधला, तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? रिपीट करा माझ्याबरोबर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. या शब्दांमधूनच तुम्हाला कळतंय आज्ञार्थी वाक्य, आज्ञा देणं. थर्ड सेंटेन्स आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? पुन्हा रिपीट करा माझ्यासोबत. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्याला म्हटलं जातं प्रश्नार्थक वाक्य. आणि फोर्थ टाइप आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेसचा, तो आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. त्यालाच म्हटलं जातं उद्गारवाचक वाक्य. तर हे झाले टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश. लक्षात आलं मध्ये? चला, तर मग आता 1 बाय 1 आपण फर्स्ट टाइप स्टार्ट करूया. दॅट इज व्हॉट? सिंपल सेंटेन्स और असर्टिव्ह सेंटेन्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. याच्यातच तुम्हाला सगळं कळतंय. सिंपल, असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह या वर्ड्समधूनच तुम्हाला ते सजेस्टिव्ह वर्ड्स आहेत ऍक्च्युली. तर मग आता त्याची थोडक्यात डेफिनेशन म्हणूया. ती काय आहे की हे जे सेंटेन्स आहे ते काय स्टेट करतात? इट स्टेट्स समथिंग और डिक्लेअर आयडिया और फॅक्ट. काय करतात हे सेंटेन्सेस? इट स्टेट्स समथिंग, हे काहीतरी व्यक्त करतायत. काय काय? और डिक्लेअर आयडिया, किंवा एखादी आयडिया सजेस्ट करतात किंवा एखादी फॅक्ट, एखादी घटना घडलेली असेल तर
ते सगळं आपण कशामध्ये सांगतोय? सिम्पल सेंटेन्सेसमध्ये. आलं लक्षात? सिम्पल सेंटेन्स कशाला म्हणतात ते? आणि अजून एक सिम्पल सेंटेन्सचा पॉइंट असा आहे, तो आहे इट एंड्स विथ फुल स्टॉप. तो नेहमी कशाने, ते वाक्य नेहमी कशाने संपतं? तर ते फुल स्टॉपने संपतं. ते कसं असतं? त्याला म्हटलं तर सिम्पल सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. समजलं? आता जसे मी तुम्हाला बाकीचे जे फॉर्म्युले दिले तसंच सिम्पल सेंटेन्सचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. आपण आता यापूर्वी सगळं शिकलेलं आहे. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधी टीच केलेल्या आहेत. आणि पुन्हा मी तुम्हाला तेच सांगायचं की रिव्हिजन कशासाठी गरजेची आहे? कारण हेच वर्ड्स आपण पुन्हा पुन्हा यूज करतो आपण. आणि जर तुम्ही आधीच्या याला रिव्हिजन केली तर तुम्हाला त्याचा इथे फायदाच होणार. ठीक आहे? तर बघा, याचं फॉर्म्युला म्हणूया किंवा याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन बघूया. काय म्हटलं त्यांनी? सब्जेक्ट. पहिल्यांदा काय येतो अशा सेंटेन्समध्ये? सब्जेक्ट येतो, नंतर हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब येतो, किंवा दोघं सुद्धा येतात. ठीक आहे? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब और मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि अदर वर्ड्स. हा आहे कशाचा फॉर्म्युला? सिम्पल सेंटेन्सेसचा ॲसर्टिव्ह. म्हणजेच पहिल्यांदा काय येतो? कर्ता, नंतर क्रियापद. इथे कंबाईन क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद किंवा मेन वर्ब जे असतात ते सगळे असे म्हणून मी इथे क्रियापद लिहिलेलं आहे. नंतर येतात कर्म आणि नंतर येतात इतर वर्ड्स. आलं लक्षात हे सगळं? आता ह्या पद्धतीने आपलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचे मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले की सिम्पल सेंटेन्सेस कोणते कोणते येतात आणि कशा पद्धतीने येतात. आपण वन बाय वन बघूया. पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, ही सिंग्स अ सॉन्ग. काय म्हटलेलं आहे? ही सिंग्स अ सॉन्ग. आता हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला आता याचे पार्ट्स ऑफ स्पीच करता येतील. बरोबर आहे? ही काय आला तुमचा? सब्जेक्ट आला. काय आलेला आहे? सब्जेक्ट. नंतर सिंग्स. सिंग्स हे काय आलेलं आहे? वर्ब. काय आलेलं आहे? वर्ब आलेला आहे. आणि नंतर सॉन्ग हे काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेलं आहे. सॉन्ग काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेलं आहे. आलं लक्षात? सिंग्स हे कोणत्या प्रकारचं वर्ब आलंय? हे मेन वर्ब मध्ये येतात की ज्याच्यातून आपल्याला क्रिया कळतात. ते सगळे कुठले येतात? मेन वर्ब येतात. म्हणून मग इथे ही आला सब्जेक्ट आणि तोच काय आहे? प्रोनाउन आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मधला तो काय आहे? प्रोनाउन आहे. नंतर सिंग्स हे मेन वर्ब आलं आणि सॉन्ग हे काय आलं? कर्म. तो काय गातो? मी तुम्हाला म्हटलं कर्म कसं ओळखायचं, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा? तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा काय आहे. इथे वर्ब कोणता आहे? सिंग्स. तो काय गातो? तर गाणं गातो. म्हणून हे काय आलं? त्यांचं ऑब्जेक्ट आहे. काय आलं ते? ऑब्जेक्ट. इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते. याला म्हटलं जातं सब्जेक्ट, याला म्हटलं जातं वर्ब आणि याला म्हटलं जाते ऑब्जेक्ट. आलं लक्षात? आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स त्यांनी काय दिलेलं आहे? आय लाईक आईस्क्रीम. काय कोणतं सेंटेन्स? आय लाईक आईस्क्रीम. आय त्याच्यामध्ये काय आला? थोडासा विचार करा. आय काय आला? सब्जेक्ट. बरोबर, कारण तो कर्ता आहे. क्रिया करणारा जो आहे तो काय असतो? सब्जेक्ट. लाईक काय आला? लाईक काय आलं आहे? वर्ब. आणि ते सुद्धा कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब आहे. आणि आईस्क्रीम, व्हॉट ही इट्स, व्हॉट आय लाईक, आय लाईक आईस्क्रीम. यू आस्क द क्वेश्चन टू द वर्ब, आन्सर इज व्हॉट? आईस्क्रीम. आन्सर काय आलं तुमचं? आईस्क्रीम. म्हणून मग जे आन्सर आलं ते काय असतं? ऑब्जेक्ट. म्हणून मग इथे हे काय आलं आहे? तुमचं ऑब्जेक्ट. समजलं? थर्ड वन, आय हॅव मेनी बुक्स. थर्ड सेंटेन्स इज व्हॉट? आय हॅव मेनी बुक्स. आता याच्यामध्ये बघा, आय काय आला आहे? सब्जेक्ट. दिलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हॅव. हॅव काय आलं? मॉडेल ऑक्सिलरी. बरोबर आहे? हेल्पिंग वर्ब मधलाच प्रकार जो आहे तो आहे मॉडेल ऑक्सिलरीचा. आणि तो काय आहे? हॅव मेनी बुक्स. मेनी बुक्स काय आलं त्याच्यामध्ये? ऑब्जेक्ट आले. समजलं सगळ्यांना? आय हॅव मेनी बुक्स हे सुद्धा काय आलंय? मग सिम्पल सेंटेन्स. कारण हा जो रूल आहे, हे जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे त्याचा रूल तो इथे फॉलो करतोय. फोर्थ वन, चिल्ड्रन आर फ्लाइंग काइट्स. आता सांगायचंय तुम्हाला सुद्धा विचार करायचा आहे. याच्यात चिल्ड्रन काय आलेलं आहे? सब्जेक्ट. काय आलेलं आहे? चिल्ड्रन सब्जेक्ट. आर काय आलेलं आहे? आर काय आलेलं आहे? हेल्पिंग
हेल्पिंग वर्ब. फ्लाइंग. फ्लाइंग काय आलेलं आहे? मेन वर्ब. मी तुम्हाला म्हटलं की दोघं पण वर्ब येऊ शकतात. हेल्पिंग वर्ब पण येतो आणि मेन वर्ब पण येतो. आणि काइट्स काय आलेलं आहे? काइट्स आलेलं आहे ऑब्जेक्ट. आलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. हे झालं सिंपल सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन. आता तुम्ही म्हणाल याच्यात तर हे नाहीच आहे, अदर वर्ड्स कुठे आहेत? बघूयात आपण त्याचे सुद्धा एक्झाम्पल्स घेऊयात. कारण इथे मी म्हटलं नाही अदर वर्ड्स सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता आधी एकदा फिफ्थ सेंटेन्स बघूया. द सन सेट्स इन द वेस्ट. याच्यात सब्जेक्ट काय आला आहे? द सन. द सन काय आलाय? सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय येत आहे? मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब येत आहे की ते सेट्स. सेट्स कोणतं वर्ब आला? मेन वर्ब. काय आलं? सेट्स, मेन वर्ब. आणि नंतर काय आलंय? इन द वेस्ट. सन सेट्स इन द वेस्ट. सन कुठे सेट होतो? सूर्य कुठे मावळतो? इन द वेस्ट. समजलं एवढं? पुढचं सेंटेन्स घेऊया. राहुल प्लेज फुटबॉल विथ हिज फ्रेंड्स. काय म्हटलेलं आहे? राहुल प्लेज फुटबॉल विथ हिज फ्रेंड. याच्यामध्ये परत बघा, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पण ट्राय करायचं आहे. याच्यात राहुल काय आलेला आहे? करता. म्हणजेच काय? क्रिया करणारा जो आहे तो सब्जेक्ट. प्लेज काय आलेला आहे? मेन वर्ब आलेला आहे. व्हॉट ही प्लेज? ही प्लेज फुटबॉल. आन्सर इज व्हॉट? फुटबॉल. तो काय खेळतो आहे? फुटबॉल. म्हणजे फुटबॉल काय आलं तुमचं? परत ऑब्जेक्ट. आणि पुढे लिहिलेलं आहे बघा, विथ हिज फ्रेंड्स. मी तुम्हाला म्हटले की अदर वर्ड सुद्धा त्याच्यामध्ये असतात. तर मग इथे आहे विथ हिज फ्रेंड्स. हे काय झाले तुमचे अदर वर्ड्स. आलं लक्षात? सेवन्थ एक्झाम्पल. स्कूल रिओपन्स ऑन सेकंड वीक ऑफ जून. याच्यात सब्जेक्ट काय आला? हा काय झाला तुमचा? सब्जेक्ट. रिओपन्स काय झालं तुमचं? मेन वर्ब. ठीक. ऑन सेकंड वीक ऑफ जून. कधी स्कूल रिओपन होत आहे? तर ते येत आहे ऑन सेकंड वीक ऑफ जून. आलं लक्षात एवढं सगळं? हे झालं आहे तुमचं सिंपल सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन. हे पूर्ण आहे तुमचं सिंपल सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन. त्यालाच म्हटलं जातं असर्टिव्ह सेंटेन्सेस और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. आलं एवढं सगळ्यांच्या लक्षात? अगदी. मग आपण सेकंड टाईप बघायचं आता. सेकंड टाईप काय दिलेला आहे त्यांनी? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हटलं तर सेकंड टाईप? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चला तर मग आता आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सकडे वळूया. चला तर मग आता आपण सेकंड टाईप ऑफ सेंटेन्स शिकूया. ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. या शब्दातच आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजे काय? की ज्याच्यात आपण कोणाला तरी ऑर्डर सोडतोय, हो ना? तर त्याला म्हटलं तर आज्ञा करतो आहे. त्या गोष्टी त्या सेंटेन्सला काय म्हटलं जातं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. त्याच्यात आता थोडक्यात एक छोटीशी डेफिनेशन आहे. बघूयात काय म्हटलेले त्यांनी. दीज काइंड्स ऑफ सेंटेन्सेस एक्सप्रेस ऍडवाइस, रिक्वेस्ट और ऑर्डर. नुसतीच ऑर्डर येत नाही याच्यामध्ये, तर अजून काय काय येतं? दीज काइंड्स ऑफ सेंटेन्स एक्सप्रेसेस. या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला काय कळतं? एकतर कोणीतरी ऍडवाइस दिलेला आहे. ऍडवाइस म्हणजे काय? सल्ला दिलेला आहे. नाहीतर रिक्वेस्ट केलेली आहे. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करतो आपण. आणि एकतर मग ऑर्डर केलेली आहे. या तिघही गोष्टी कुठल्याही सेंटेन्स मध्ये असेल यांच्या तिघांपैकी, तर त्याला कुठलं सेंटेन्स म्हटलं जातं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात? काय काय येतं त्याच्यामध्ये? ऍडवाइस, रिक्वेस्ट आणि ऑर्डर. इफ दिस कम्स इन एनी सेंटेन्स, then that kind of sentence is called imperative sentence. याचं एक मेन ओळखायची जर आपल्याला ट्रिक हवी असेल तर त्याच्यात आपण असं पण ऑब्झर्व जर केलं तर मोस्टली हे सेंटेन्सेस जे असतात ते कशाने स्टार्ट होतात? तर व्हर्बने स्टार्ट होतात. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापदाने मोस्टली स्टार्ट होतात. बाकी त्याला एक्सेप्शनल केसेस पण आहेत.
ते आपण आता वन बाय वन बघूयात. मोस्टली वर्बने जे स्टार्ट होणारे सेंटेन्सेस आहेत ते ऑर्डर ह्या टाईपमध्ये जातात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या ऑर्डर ह्या टाईपमध्ये जातात. आता आपण पहिल्यांदा बघूया ॲडवाइस. ॲडवाइस म्हणजे काय? सल्ला. हे त्याचे आता एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्समध्ये पहिलं त्यांनी दिलेलं आहे ॲडवाइस. आता ॲडवाइसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? पहिलं सेंटेन्स वाचूया आपण. वी शुड डू एक्सरसाइज डेली. आपल्याला इथे काय सांगितलं जात आहे? ॲडवाइस दिलेलं आहे. ॲडवाइस म्हणजे काय? सल्ला देतो. सपोज आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आपल्याला सांगितलं की तुमची तब्येत तुम्हाला जर नेहमी फ्रेश राहायचं असेल तर डॉक्टर आपल्याला काय सांगते की आपण नेहमी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? वी शुड डू एक्सरसाइज डेली. म्हणजे हा डॉक्टरांनी दिलेला काय आहे? आपल्याला सल्ला आहे. आणि तो सुद्धा कशात येतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, ऑलवेज स्पीक द ट्रूथ. टीचर्स असतील किंवा घरातली मोठी माणसं असतील ते तुम्हाला नेहमी सांगतात की नेहमी काय बोललं पाहिजे? खरं बोललं पाहिजे. तर हे जे वाक्य आहे कसं कोणत्या टाईपमध्ये होतं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. ऑलवेज स्पीक द ट्रूथ. डोंट टेल अ लाय. कधीही खोटं बोलायचं नसतंय. डोंट टेल अ लाय. खोटं कधीही सांगू नये. नेव्हर टेल अ लाय. हे बघा, मी तुम्हाला हे जे सेंटेन्सेस दिसत आहे तुम्ही म्हणतात की सगळ्या याच्यातलं मिनिंग तर तेच येत आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला मी ऑब्झर्वेशन करण्यासाठी म्हणून मी हे सगळे सेंटेन्स दिलेत एकाच मिनिंगचे. याचे मिनिंग काय आहे? नेव्हर टेल अ लाय. खोटं कधीच बोलू नये. याच्यात सांगितलं नेहमी खरं बोलावं, याच्यात सांगितले कधी खोटं सांगू नये, आणि याच्यात सांगितलं की नेव्हर टेल अ लाय. कधीच म्हणजे कधीच खोटं बोलू नाही. आता ह्या सेंटेन्सेस जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं लक्षात येईल की ऑलवेज, डोंट आणि नेव्हर. काय काय आहे? ऑलवेज, डोंट आणि नेव्हर या शब्दांनी जेव्हा वाक्याची सुरुवात होते तेव्हा ते सुद्धा कुठल्या प्रकारात जातात? ॲडवाइस. आणि ॲडवाइस हा कशात जातो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. म्हणजे बरेचसे सेंटेन्सेस आहेत की त्यांची सुरुवात जर ह्या वर्ड्सने जर झालेली असेल तर ते जातात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. याच्यात तुम्ही आता नेव्हरवरनं जर आपण सांगितलं की नेव्हर स्टोल एनिथिंग म्हणजे काय? चोरी कधीही करू नये. कुठलीही वस्तू चोरू नये. तर त्याची सुरुवात सुद्धा आपण कशाने केली? नेव्हरने केली. म्हणजे ते सुद्धा काय झालं? ॲडवाइस झालं. आणि ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. डोंट टेल लाय हे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. किंवा मग डोंटने जेव्हा कुठली वर्ड सेंटेन्सची सुरुवात होईल तेव्हा आपण ते सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये येणार आहे. आता पुढचा प्रकार आहे रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करणे. आता छोटी छोटी मुलं सुद्धा म्हणतात प्लीज, प्लीज मला हे दे ना, प्लीज मला हे दे ना. ओके. तर तेव्हा सुद्धा ते काय करत असतात? रिक्वेस्ट करत असतात. किंवा तुम्हाला सपोज मोठ्यांकडनं कुठली गोष्ट करून घ्यायची असेल तर तेव्हा तुम्ही कुठला एक साधाचा शब्द वापरतात, प्लीज. ओके. म्हणजेच तुम्ही काय करताय? त्यांना रिक्वेस्ट करताय. हा आपण रुटीनली वापरणारा शब्द. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्लीज ह्या शब्दाने कुठल्याही सेंटेन्सची सुरुवात करता तेव्हा तुम्ही कुठल्या टाईपचे सेंटेन्स यूज करता? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चला तर मग आता त्याचे एक्झाम्पल्स बघूया. काय म्हटलं त्यांनी? प्लीज टेल मी. प्लीज मला सांग ना. प्लीज मीट द चिल्ड्रन. प्लीज त्या मुलांना भेटून घ्या जरा. प्लीज हेल्प द नीडी पीपल. जर आपल्याला गरिबांना जर मदत करायची आहे तर आपण त्यांना डायरेक्टली ऑर्डर करू शकतो का? नाही. आपण त्यांना सांगू शकतो की प्लीज हेल्प द नीडी पीपल. म्हणजे आता याच्यात तुम्ही ऑब्झर्वेशन केलं आहे रिक्वेस्ट हे जे सेंटेन्सेस येतात हे कुठल्या वर्डने स्टार्ट होत आहे? तिथे प्लीजने. आणि आता पुढचा अजून एक प्रकार आहे लेट मी प्ले. लेट राम डू द डान्स. लेट मी प्ले म्हणजे काय? मला जरा खेळू द्या ना. किंवा लेट राम डू द डान्स. रामला डान्स करू द्या. ओके. याच्यात आपण ऑर्डर्स म्हणू शकतोय का? नाही. आपण त्याच्यात रिक्वेस्ट करतोय. फक्त प्लीज हा शब्द नाही यूज करता आपण हा लेट हा वर्ड सुद्धा त्याच्यासाठी यूज करू शकतो. तर मग ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की सेंटेन्स जर लेटने स्टार्ट झालेलं असेल तर ते सुद्धा कशामध्ये तर रिक्वेस्ट. आणि रिक्वेस्ट कशामध्ये ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात? किंवा आपण असे सेंटेन्सेस म्हणतो लेट मी गो की मला आता जाऊ द्या. ओके. असे सेंटेन्सेस सुद्धा सगळे कशामध्ये येतात? रिक्वेस्टमध्ये. आता थर्ड आहे ऑर्डर. काय म्हटलेलं आहे? ऑर्डर. ऑर्डरबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आज्ञा करणे. आता आज्ञा करण्यामध्ये बघा
मोस्टली मी तुम्हाला हे जे फॉर्म्युला सांगितला होता की मोस्टली सेंटेन्स स्टार्ट्स विथ व्हर्ब, आणि खरोखर इथे आपल्याला दिसते की ऑर्डरचे जे सेंटेन्सेस असतात त्याच्यामध्ये सेंटेन्सेस कशाने स्टार्ट होतात, व्हर्बने स्टार्ट होतात. पहिला सेंटेन्स बघूया, त्याच्यात काय म्हटलंय, शट द डोर, दरवाजा बंद कर. शट हे काय आहे, क्रिया आली आहे, क्रिया आहे, आणि त्याला काय म्हटलं जाते आपल्याला व्हर्ब. काय म्हटलं जातं त्याला, व्हर्ब. शट द डोर. नंतर ब्रेक द बॉक्स हिअर, तो बॉक्स इकडे आण बरं. ही काय झाली तुमची आज्ञा, ऑर्डर. सिट डाऊन, क्लासमध्ये टीचर्स आले, तुम्ही उभे राहतात आणि टीचर्सला विश करतात, आणि त्याच्यानंतर टीचर तुम्हाला सांगतात सिट डाऊन. ही सुद्धा काय झाली एक प्रकारची आज्ञा. कम ॲट द पार्क, पार्कमध्ये ये. क्लोज द विंडो. आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही ऑर्डरच्या सेंटेन्सेस, तर तुम्हाला इथे आढळून येईल हे सगळे काय आहेत, इथे व्हर्ब्स आहेत. काय आहेत, व्हर्ब्स. आणि सगळे सेंटेन्सेस कशाने स्टार्ट झालेले आहेत, तर व्हर्बने स्टार्ट झालेले आहे. कशाने स्टार्ट झाले, व्हर्ब्स. आता हे लक्षात आलं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला कसे ओळखायचे आहे. पहिल्यांदा आहे तुम्हाला ॲडवाइस, नंतर आहे रिक्वेस्ट, आणि थर्ड आहे ऑर्डर. असे ज्या सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला आढळेल त्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. लक्षात आलं का सगळ्यांचं, ठीक आहे. तर मग आज आपण इथेच थांबूया. हे सगळं बोर्डवरचं राईट करून दिलेलं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. विथ एक्झाम्पल रायटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा रिडिंग करायचं. आलं लक्षात. तर मग आज आपण इथेच थांबू. पुढचे 2 प्रकार आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, बाय बाय.